आजच्या घडीला गॅसचा तुटवडा सगळीकडेच आहे आणि त्यामुळे गॅस मिळवणं कठीण आहे. त्यापेक्षा गॅसची बचत करणं जो अवेलेबल आहे तो जास्त दिवस कसा टिकवतील हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी काही छोट्या छोट्या महत्त्वाच्या टिप्स आपण लक्षात घेणार आहोत. सो हाय, मी कविता मी तुमच्यासाठी दुपारी 12 वाजता दररोज दुपारी हमखास यशस्वी होणाऱ्या परफेक्ट रेसिपीज आणि घरच्या उपलब्ध वर्षभर देखील अशाच भरपूर टिप्स चॅनलला सबस्क्राइब करा. सबस्क्राइब सोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून वर्षभरातील 365 रेसिपी तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी ही तुमच्या मोबाईलवर येईल. त्यामध्ये महत्त्वाच्या टिप्स म्हणजे भाज्या शिजवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे गॅस लवकर संपतो. तसं होऊ नये यासाठी तुम्ही भाज्या फ्रीजमधून अगोदर 1 तास अगोदरच काढून ठेवायची. अगदी तुम्हाला जी भाजी बनवायची आहे ती भाजी तुम्ही 1 तास अगोदरच फ्रीजमधून काढून ठेवायची. त्यानंतर दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे ती भाजी अगोदर धुवून घ्यायची, त्यानंतर कट करायची. तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे या ठिकाणी भाजी धुतल्यानंतर तुम्हाला ती पाण्यामध्ये ठेवायची आणि जे पाणी आपण या भाजीसाठी वापरलेलं आहे ते पाणी तुम्हाला भाजी करत असताना वापरायचं. म्हणजे पाण्यामध्ये ती भाजी कट केल्यानंतरची जीवनसत्व पाण्यामध्ये येतात, ती जीवनसत्व तशीच भाजीमध्ये उतरतात आणि अशा पद्धतीने पाण्यामध्ये ती भाजी आपण अर्धा तासासाठी ठेवली की लवकर देखील शिजते. पुढची महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला जी महाराष्ट्रीयन पद्धतीची काळी भाजी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही कांदा अशा पद्धतीने भाजून घेऊ शकता. त्याचबरोबर या ठिकाणी ओलं खोबरं जे आहे ते भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि त्यासाठी गॅस देखील खूप सगळा लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर कांदा अगोदर असा आपण भाजून घेतला, खोबरं अशा पद्धतीने अगोदरच भाजून घेतलं, ओलं नारळ भाजून घेतला तर ते तेलामध्ये कढईमध्ये भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. त्यामधून देखील आपली गॅसची बचत होते. त्यानंतर आपण राईसचे प्रकार आपले दररोजच होत असतात, अगदी आठवड्यातून 3 ते 4 वेळेस होतातच. आणि गॅसची बचत करायची म्हटली तर जो तांदूळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे भातासाठी तो तांदूळ स्वच्छ धुवून त्यानंतर पाण्यामध्ये तुम्ही जर 10 मिनटासाठी 10 ते 15 मिनटासाठी भिजवला तर 40% गॅसची बचत होते. तुमचा भात जर 20 मिनटात शिजणार असेल तर तो 10च मिनटात शिजतो. त्याचबरोबर या ठिकाणी तांदूळ भिजवण्याबरोबरच अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही कढईमध्ये भात न शिजवता अशा पद्धतीने कुकरमध्ये जर भात शिजवला तर तो भात पटकन देखील तयार होतो आणि त्यामुळे गॅसची बचत होते. आता गॅस या ठिकाणी बऱ्याचदा काही महत्त्वाच्या ज्या टिप्स या तर रेग्युलर टिप्स आहे ज्या तुम्हाला बऱ्याचदा माहितीही असेल, परंतु काही अशा महत्त्वाच्या टिप्स आहे ज्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की कढई कोणत्या पद्धतीच्या वापराव्या. त्याचबरोबर या ठिकाणी जवळपास सर्व भाज्यांमध्ये आपण कांद्याचा वापर करतो आणि कांदा तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे कांदा तळत असताना तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं मीठ टाकलं की कांद्यामधील मॉइश्चर पटकन संपतं आणि कांदा लवकर परतला जातो, कांदा लवकर लाल होतो आणि त्यामुळे आपल्या गॅसची बचत होते. त्यामुळे कांदा जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये असेल आणि अशा पद्धतीने परतवून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं मीठ टाका, जेणेकरून कांदा परतवण्यासाठी खूप जास्त वेळ हा लागणार आहे. हे पहा, अगदी 1 मिनटामध्ये कांदा छान असा लाल झालेला आहे आणि छान असा आपण हा मसाले भात करण्यासाठीचा हा कांदा या ठिकाणी परतवून घेतलेला आहे. अगदी महत्त्वाच्या अशा टिप्स आहे की तुम्ही भाज्या शिजवताना देखील तुम्ही अशा पद्धतीने वाफेवर त्या भाज्या शिजवा. भाज्या शिजवण्यासाठी पाण्याचा वापर करू नका, जेणेकरून वाफेवर पटकन भाज्या शिजली जातात. आणि भाज्या शिजवताना खूप जास्तही पाण्याचा वापर करू नका, कमीत कमी पाण्याचा वापर करा, म्हणजे पटकन भाज्या तयार होतात. त्यानंतर अशा पद्धतीने तुमचं जर गॅसचं बर्नर खराब असेल, जर हे पहा आता हे जे माझं गॅसचं बर्नर आहे ते जुनं होतं आणि तो गॅस जो आहे तो एका बाजूनेच निघत होता, कारण त्या ठिकाणी ते बर्नर फुटलेलं होतं. आणि न कळत अशा पद्धतीचं बर्नर जर आपण वापरलं तर आपल्या गॅसची खूप जास्त या ठिकाणी वेस्ट जातो. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भांडं जे छोटं भांड्याचा वापर जेव्हा आपण करतो त्यावेळेस गॅस हा साईडला खूप जास्त वेस्ट जातो. त्यामुळे भाजी करण्यासाठी त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला कोणत्याही भाज्या बनवायच्या असतील तर त्यासाठी मोठ्या भांड्याचा वापर करा.
त्याचबरोबर हे पहा, साईडने ज्या ठिकाणी फुटलेलं आहे बर्नर त्या ठिकाणी खूप जास्त गॅस आपला वेस्ट जात आहे. त्यामुळे या ठिकाणी हे बर्नर मी बदलवलेलं आहे. हे बर्नर मी काढून टाकलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता एका बाजूला फुटलेलं होतं आणि त्याच ठिकाणाहून गॅस जास्त लिकेज होत होता. त्याचबरोबर बर्नर जर तुमचं खराब असेल तर ते साफ करीत चला, वरचीवर म्हणजे देखील गॅस आपला वाया जात नाही. त्याचबरोबर हे बर्नर जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी गॅसची बचत करायची असेल तर बर्नर देखील शेगडीसाठी चांगलं असावं. त्यामुळे मी हे बर्नर आता काढून टाकलेलं आहे आणि त्यासाठी नवीन बर्नर आणलेलं आहे. जे बर्नर खूप जास्त महागही नसतं. जेवढा आपला गॅस खूप महाग असतो तेवढं बर्नर तर महाग नसतं. बर्नर बदलवण्यासाठी खूप जास्त वेस्ट किंवा पैसा वेस्ट जात नाही. त्यामुळे बर्नर नक्कीच बदला. हे पहा, अशा पद्धतीने मी नवीन बर्नर आणलेला आहे आणि त्यामुळे गॅस हा बाजूला न जाता, वेस्ट न जाता अगदी आपला माफक प्रमाणातच वापरला जातो. आणि हो, तुम्ही बऱ्याचदा जेव्हा स्वयंपाक करताना एका वेळेस 2 भाज्या बनवत असाल तर दोन्हीही गॅसचा वापर करता, परंतु छोट्या बर्नरचा वापर न करता मोठं जे बर्नर असतं त्याचा शक्यतो वापर करा. त्याचबरोबर या ठिकाणी खूप जास्त जाड तळाच्या कढई असेल तर त्यामुळे देखील खूप जास्त गॅस लागतो. किंवा तुम्हाला पाणी भाजीसाठी गरम करायचं असेल तर खूप जास्त क्वांटिटीमध्ये करू नका, ते तापण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून देखील तुम्ही भाज्या बनवू शकता. हे पहा, तुम्ही पाहू शकता आता गॅसचं आपण चालू केल्यानंतर खूप जास्तही वाया जात नाही किंवा बाजूला वगैरे जात नाही, फक्त भांड्याला लागेल एवढाच गॅसचा वापर होतो. त्यामुळे देखील आपली गॅसची बचत होते. तुम्ही पाहू शकता या जे भांडं आहे त्यापेक्षा बाजूला हा गॅस जात नाही. अगदी परफेक्ट असं या ठिकाणी आपल्या गॅसची बचत होते. त्यानंतरच या ठिकाणी लायटर जर तुमचं खराब असेल तरी देखील गॅस पेटवताना पटकन असा पद्धतीचा पेटवले जात नाही आणि तो चालू करताना आपलं गॅस खूप वेस्ट जातो. त्यामुळे लायटर जर तुमचं खराब झालेलं असेल तर नक्कीच लायटर लगेच बदला. हे पहा, अगदी चालू केल्याबरोबर लगेच चालू झाला पाहिजे. त्यामुळे आपल्या गॅसची बचत होते, गॅस वेस्ट जात नाही. ही एक महत्त्वाची टिप्स आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे भाज्या करण्यासाठी लोखंडी कढई किंवा पितळाच्याच कढईचा वापर करा. कारण पितळाची कढई, लोखंडी कढई ही पटकन तापली जाते आणि त्यामध्ये भाज्या पटकन देखील शिजतात, खूप जास्त वेळासाठी देखील गरम राहतात. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही लोखंडी कढई किंवा पितळाच्या कढईचा वापर करा. ॲल्युमिनियमची जेव्हा आपण कढई वापरतो त्या कढईला गॅस देखील खूप जास्त असा लागतो. त्यामुळे बऱ्याचशा महत्त्वाच्या छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे. तुम्हाला जर आणखीन किचनशी रिलेटेड, स्वयंपाकाशी रिलेटेड आणखीन एखादा रेसिपी व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. गॅस बचती संदर्भातील हे हॅक्स तुम्हाला कसे वाटले ते सांगा. वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.